राहुल साहेब, सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. काल मध्यरात्री काही घडामोडी झाल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर जे पोलिसांकडून लाठीचार्ज होतो आणि दरम्यान हिंसाचारही होतो, ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे की हे पुन्हा घडू नये आणि त्यांच्या काही मागण्याही होत्या ज्यावर सरकार तोडगा काढतं आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे. 26 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते. पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं. तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. विशेषतः ज्या सरकारविरुद्ध आंदोलन आपण केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि आपलं आंदोलन व आपलं उपोषण सोडतात. माझी अशी भूमिका आहे, मी असं म्हणतो एक आंदोलक म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजित दिपके असायला पाहिजे. किमान या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे होते. हे आंदोलन देशाचं होतं. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती. त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं. आणि त्याच सोनम वांगचुक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले. एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तुटली. या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल. जरी सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन जे शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलंय ते आंदोलन आता थांबणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.